नमस्कार, मी कला गोखले. कला कलेक्टिव्ह नावाने माझा यूट्यूब चॅनल मी सुरू केला आहे. आपण सर्वजण ते व्हिडिओ त्यातले बघत असालच. आज मी तुम्हाला एक स्पेशल पदार्थ करून दाखवणार आहे, तो म्हणजे मोदकाची आमटी. अतिशय फार स्पेशल आहे तो. तुमच्याकडे जर काही सामान नसेल, घरामध्ये भाजी बिजी नसेल, तर तुम्ही आयत्यावेळी हे मोदकाची आमटी करू शकता. किंवा कोणी पाहुणे तुमच्याकडे येणार असेल तर तुम्ही एक स्पेशल पदार्थ म्हणून पण मोदकाची आमटी करू शकता. बाजूला मग काचऱ्या केल्या काय केलं की तुमची डिश तयार होईल. तर माझी मैत्रीण आहे प्रतिभा, ही त्या मोदकाच्या आमटीमध्ये एकदम स्पेशल आहे. तर अर्थात तिच्या मदतीने मी सगळं करणार आहे. तिने अर्धी तयारी करून ठेवली आहे आणि आता अर्धी तयारी आम्ही करतो. आणि ही माझी दुसरी मैत्रीण आहे मीरा. ही पण नेहमी माझ्याबरोबर असतात. आमच्या इथे भरपूर मैत्रिणी आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी कोण ना कोणती मैत्रीण आपली असतेच त्याच्यामध्ये, हो ना. आणि त्यामुळे ह्या दोघी मैत्रिणी माझ्या आलेल्या आहेत. त्यामुळे तर मोदकाची आमटी तुला करून दाखवतो. आणि मला खात्री आहे की सगळ्यांना मोदकाची आमटी नक्की आवडणार आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे अगदी पाहुणे आले की नक्की करून बघाल. नक्की बघूया, करूया तर आता आपण मोदकाची आमटी. मोदकाची आमटी करताना आपण पहिलं त्याचं आवरण काय वापरायचं ते ठरवूया. तर त्याच्याकरता 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे आपण आणि अर्धी वाटी कणिक घेतली. तर हे दोन्ही आपण एकत्र भिजवणार आणि ते भिजवून ठेवते. तर हा एक पहिला प्रकार. हे आवरण त्याचं कसं करायचं ते. आता मोदकाच्या आतमध्ये सारण घालायचं असतं. हे सारण घालण्याकरता आपण सुकं खोबरं 2 वाट्या जवळजवळ घ्यावं लागतं आपल्याला. आलं लसूण घ्यावी लागते, भाजलेले दाणे, तीळ आणि तुमची खसखस. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं, खूप चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये तिखट, मीठ, जिरं टाकायचं, थोडी साखर टाकायची. तर हे सगळं भाजून ठेवलेलं आहे. आता ह्याची पावडर मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मी सारण आपलं तयार होईल. डाळीचं पीठ 2 वाट्या. डाळीचं पीठ किती आहे? 2 वाट्या. 2 वाट्या. आणि अर्धी वाटी आपण कणिक घेतली. गव्हाची. कशा करता? तर बाइंडिंग होण्याकरता. कारण का आपल्याला ते लाटून त्याचे मोदक करायचे आहेत ना, तर बाइंडिंग होण्याकरता आपण कणिक घेतोय आपण. आता हे आपण पाणी साधारणपणे वाटीवर पाणी जाईल याच्यामध्ये आरामसे. पण घट्ट जरासं पाहिजे, म्हणजे कसं आपल्याला ते मोदक करायचे आहेत ना, ते खूप पातळ करून चालणार नाही. तेलाचा हात लावून जर आपण ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपलं सारण तयार होईल. मग करायचं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये तेल घालते, थोडंसं तेल लावतेस. डो चांगला मऊळला ना. आता याचा तेलाचा हात लावून जाते, मळून ठेवले. एक जरा शेट ठेवला वेळ लागतो ना, जरा 5 मिनिटं. कलर आलाय पण छान. ह्या डाळीच्या पिठाचा कलर आला ना त्याला. आणि मग आता ते जरा ठेवूया आपण, म्हणजे सेट होईल जरा, म्हणजे अगदी हातात चिकटतात नाही. तोपर्यंत आपण याचं सारण मिक्सरमध्ये काढून घेतो आम्ही. सारण आणि लसूण, बाकी हे सगळं गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये. फक्त दाणे आणि लसूण याचे घालणार आणि सारण काढून घ्यायचं. त्यामुळे मिक्सरमध्ये आता एक भाजलेलं खोबरं, तीळ, खसखस, तिखट, थोडंसं मीठ, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कळलं का? त्याच्यामध्ये तर आम्ही लसूण टाकते. हे दोन हे सारणच मोदकाचं सारण. मोदकाचं सारण आणि हे दाणे, हे सगळं आपण पावडर करून घेऊ ह्याची आता. आणि चव बघून मग साखर ॲडजस्ट करायची. काय असेल ती. हे आपण चटणी वाटली बरं का. सगळं मधलं सारण ते सगळं सारण वाटलं आपण. त्यात लसूण पण टाकली आणि दाणे पण टाकले, थोडी साखर पण टाकली. आणि मगाच ते भिजवलेलं होतं ना डाळीचं पीठ आणि कणिक, हे सगळं एकत्र करून. आणि त्याचा आता मोदक करायचे आपल्याला. तर मोदकाची पाळी आपण कशी करतो तशी मी करते. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मोदक करण्याची. तुला 3 प्रकारचे 3 मोदक दिसतील. हे बघ, मी अशी पाळी करते नेहमी, उकडीचे करतात तशी. आणि पाळी करून त्याच्यामध्ये टाकते. हे बघ, जितकं पातळ हवं तितकं करू शकतो आपण. हे बघ, असं पातळ. हे असं केलं, मी असं केलं. प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण मोदक तोच आमच्याकडे असं. आणि मी याच्यात टाकते असं. माझी वाटी होते, त्या वाटीमध्ये टाकते, तर मला सोपं पडतं करायला. हे बघा, असं धरलं की मग हे असं करायचं. तीन प्रकार तिघींचे हो होणारच आहेत. ते तर आहेत मोदक करताना. नाही, आणि वेळ लागतो, सारण करायला वेळ लागतो. आणि ते आता मोदकासारखं वेगवेगळ्या पद्धतीने पाळी करते. आता ही तुम्हाला सपाट करून दाखवते तुझ्यासारखी. आणि ते हातामध्ये घेऊन करायचं.
चमचमीत पदार्थ. चमचमीत. कारण काय पचतं ना अन्न, आत्ता खाल्लेलं सगळं अन्न पचतं. जसं आपण थंडीमध्ये आपण दिवाळीचे पदार्थ करतो, एरवी नाही करायचे वाटतं, पण थंडीमध्ये चांगले होतात ना आपले ते. तसं हे पावसात खायचा पदार्थ आहे. कापण्या, आषाढातल्या कापण्या कापण्या फेमस आहेत. वडापाव खाण्याकडे वळतो ना, पण हे खाल्ल्यानंतर वडापाव कोणी खाणार नाही. कापणे करूनच ठेवायचे. हो. आता मोदकाची आमटी करतोय ना आपण, तर आमटी करता आपल्याला काय लागतं ते सगळं साहित्य इथे आहे. याच्यामध्ये कांदा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा कांदा गॅसवरती भाजून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला कांद्याचं वरचं साल आहे ना, हे साल पण आपल्या वाटण्यामध्ये गेलं पाहिजे. हां. ते त्या सालीला खूप चव असते. म्हणून हा गॅसवर ठेवून चांगला कांदा भाजून घेतलाय. खोबरं आहे ते भाजून घेतलंय. जे का खोबरं कसं हे खोबरं पण त्याच्यावर भाजून घेतलेलं आहे. लसूण, दाणे, मग असंच साहित्य. खोबरं पण तीळ, गॅसवर भाजवलंय. हो हो, तीळ, खसखस, गूळ थोडासा चवीला, आणि फोडणीसाठी जिरं, आणि हे सगळे मसाले फार महत्त्वाचे आहेत. आपण शेवटी घालणार आहोत ते म्हणजे ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे, नंतर स्पेशल काळा मसाला आहे, एक कांदा लसूण मसाला चमचाभर आहे, आणि धने जिरा पावडर आहे, आणि तिखट आहे. सगळे एक एक चमचा आपण घेतलेले आहे. हे मसाला हा सगळा वाटायचा. वाटल्यानंतर जरा चांगला तेल येईपर्यंत परतायचा, आणि परतल्यानंतर हा मसाला घालणार आपण. हां, आणि मग तो मसाला घातल्यानंतर ते उकळी आणणार. पाणी घालायचं. उकळी आल्यानंतर हे मोदक त्याच्यामध्ये सोडायचे. आणि मसाल्याचा अरोमा उतरत असेल ना त्यामध्ये उकळला ते. हो हो, मसाला उकळायचा चांगला. उकळला की मग त्याच्यामध्ये टाकायचे मोदक. नंतर ते मोदक फुलतो. हां, फुलतो तो. आता हे सगळं आपण वाटून घेऊया सारण सगळं. घे, हा कांदा कोवळा होतो. त्याच्यामध्ये खोबरं आणि लसूण. आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये वाटणार आपण, कळलं का? आणि हे त्याचं वाटण आपण तयार केलं आहे. मिक्सरमध्ये जे घातलं आपण ते वाटलेलं आहे ना, ते हे वाटण तयार झालं आहे. हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतणार आहोत. हे तेल सुटेपर्यंत परतलेले वाटण हे बघा, हे तेल सुटेपर्यंत परतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे घालणार आहोत. आणि गॅसवर ते घालून तुम्हाला परतून दाखवूया आणखी. हा तेल सुटलेला मसाला. आणि ह्याच्यामध्ये आत्ता आपण जे वाटलं ना ते आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि ते दोन्ही ते एकत्र करून आपण ते वाटून घेऊया, चांगलं परतून घेऊया. आणि परतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. 2 मिनटं लागतील त्याला, 5 मिनटं. तेल टाकतील. त्याला तेल चांगलं सुटलं ना की त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं का ह्याच्यामध्ये आधी, नंतर ना गरम पाणी करत ठेवू ना. नेहमी आपण पदार्थामध्ये गरम पाणी टाकायचं, मी त्याची चव चांगली राहते. हे गरम करत ठेवूया पाणी आपण. आणि त्याच्यामध्ये ते मसाले घालायचे, ते छोले आणि आता हे सगळे मसाले मगाशी म्हटले ना, हे बघा, गरम मसाला, तिखट, काळा मसाला. हां, पाणी उकळेपर्यंत तेल सुटले त्याला. मीठ टाकायचं. मीठ टाकते. हां, गूळ. हो, दोन थोडंसं मीठ टाकू याच्यामध्ये. नंतर चव बघून आपण की मीठ टाकू शकतो. थोडं टाक ना. आता गरम पाणी याच्यामध्ये टाकतोय आपण. ह्याच्यात हळद वगैरे टाकतो. हो, सगळं टाकलं. टाका भरपूर, कारण एकदम घट्ट जरा उकळी येऊ दे याला, मग टाकूया, परत टाकूया. हे सगळं आता पाणी टाकून याला चांगली उकळी येऊ दे. उकळी आली ना की मग ते शिजेल ना सगळं मसाला तो. आणि मग त्याच्यामध्ये मोदक टाकतोय आपण उकळून. ते घट्ट पण होईल जरा. जरा थांबूया, जरासं उकळू दे ना. खूप उकळायला लागतं. मग टाकूया ना. अजून का आधीच टाकायचे मोदक? नाही, पूर्ण बॉईल झाल्यानंतर. हां हां, अजून पाणी घालावं. घालते ना, पाणी घालते ना. मोठा गॅस मोठा आहे आपला आता. आणि पाणी घातलं ना त्याला उकळी पण थांबूया आपण 5 मिनटं. चांगली उकळी येऊ दे. आणि मग त्याच्यामध्ये मोदक टाकायचं की मोदकाची आमटी तयार. बघितलं, चांगली उकळी आली. आता उकळी आली. ह्याच्यामध्ये जरा गॅस लहान करते आणि ह्याच्यामध्ये सगळे मोदक आपण आतमध्ये मगाशी आपण जे मोदक केले ना
ते सगळे मोदक आपण हळूहळू ह्याच्यामध्ये एक एक टाकायचा कलर तरी एक एक टाकायचा. मग फुटते नाही. चिकट टाका म्हणे एकमेकांना म्हणून का. किती टाकायचं सांगू तुम्हाला. आता ते सगळे टाकायचे. हे सगळे टाकायचे का आपण. हो. अच्छा. आणि आता हे उकळे येईपर्यंत आणि हे खाली जे आहेत ना मोदक ते वरती येतात फुगले की हां. तेव्हा मग आमटी तयार. आमटी तयार झालं समजा. असं चालेल. म्हणजे बाहेरचं ते सगळं आवरण शिजलं पाहिजे ना. हां. नाही का. हां. त्यामुळे ते वर येतात हां मग. म्हणजे वर येतात. बरोबर आहे. वर आले की वर आले की आमटी झाली असं म्हणायचं. हां. बघा हे मोदक वरती आले. उकळी आल्यानंतर सगळी शिजल्यानंतर आपोआप वरती आले बघा उकळी आल्यानंतर. आमटी आता झाल्यानंतर. मोदक शिजला. हां मग आता ही आपली आमटी जी आहे ती आपण त्याच्यामध्ये आपल्या ताटामध्ये काढून घेऊया आपण. हे त्या ठेवलं काढा. आता. हे धरले येतात काढा. दे ना आणखी. हां, बरं. आपल्या ताटामध्ये आपण काकडी टमॅटो बाजूला असे कांदा घ्यायचा लिंबू पाहिजेच आणि भात आणि पोळी किंवा भाकरी कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. मोदकाचा जो मसाला वापरलेला आहे जनरल आपल्याला मसाला हा घरातूनच वापरता येतो घरातला घेऊन. त्यात खसखस शेंगदाणे तीळ हे जे काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते पौष्टिक आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत ही मोदकाची आमटी सगळ्यांना आवडते. फक्त तिखट आपल्याला चवीनुसार घ्यावं लागतं. घरगुती साहित्यात केलेला हा एक प्रकार आहे मोदकाचा. तो ऐन वेळेला तुम्ही घरी पाहुणे आले घरामध्ये काही भाजी नसली तर हे करू शकता. घरगुती पदार्थामध्ये हां. अहिल्यानगरची स्पेशल आहे. अहिल्यानगरची स्पेशल भाजी. ही नक्की करून बघा. मैत्रिणीनो नक्की ही भाजी करून बघा. मोदकाची आमटी कोणाला माहिती नाही आहे नवीन पदार्थ आहे तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.